जातीनिहाय जनगणना करणारं बिहार हे पहिलं राज्य ठरलेलं आहे। बिहार राज्याने जातीनिहाय जनगणना करून कोणत्या जातीची किती लोकसंख्या बिहारमध्ये आहे आणि त्याचं नोकरीमधलं प्रमाण किती आहे हे देखील दाखवून दिलेलं आहे। आणि राज्यघटनेच्या कलम 15 आणि कलम 16चा वापर करून त्यांनी बिहारमध्ये आरक्षणाचं जे प्रमाण आहे ते वाढवण्याची गरज लक्षात घेतलेली आहे आणि त्या प्रमाणामध्ये त्यांनी आरक्षण वाढवलेलं देखील आहे। नुकतंच 2 दिवसापूर्वी बिहारच्या विधानसभेमध्ये आरक्षणाचं प्रमाण वाढवण्याचं जे काही विधेयक होतं ते विधेयक बहुमताने पास झालेलं आहे। याला बीजेपीने देखील विरोध केलेला नाही, म्हणजे राज्यातल्या सर्वच आमदारांनी या विधेयकाला पाठिंबा दिलेला आहे। आपण जर बिहारच्या आकडेवारीकडे लक्ष दिलं की नोकरीमध्ये प्रमाण किती आहे किंवा खासगी कंपनीमध्ये नोकरी करणारं प्रमाण किती आहे, ही सगळी जर आकडेवारी बघितली तर आपल्या लक्षामध्ये येईल की बिहारची लोकसंख्या नेमकं काय करते आहे। बिहारच्या या जातीनिहाय जनगणनेबरोबरच हे जे आकडे समोर आलेले आहेत यात सरकारी नोकरी असलेले जे आकडेवारी आहे ती फक्त 1.57% आहे। याच्यामध्ये 20,49,370 लोकांना सरकारी नोकरी आहे। प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या लोकांची संख्या 1.22% आहे। याच्यामध्ये 15,97,680 लोक हे प्रायव्हेट नोकरी करतात। त्याचबरोबर असंघटित प्रायव्हेट नोकरी जी आहे त्याचं प्रमाण 2.14% आहे। 27,97,039 लोक हे असंघटित क्षेत्रामधले प्रायव्हेट नोकरदार आहेत। त्याचबरोबर स्वरोजगार म्हणजे स्वतःचा व्यवसाय असणारे जे लोक आहेत ते 3.05% आहेत। त्यांचं प्रमाण 39,91,312 इतकं आहे। शेतकरी, कृषक, कास्तकार किंवा खेतीहार ज्याला बिहारमध्ये म्हटलं जातं या लोकांची लोकसंख्या ही 7.70% आहे। याच्यामध्ये 1,70,827 लोक हे कास्तकार आहेत। त्याचबरोबर मिस्त्री, मजदूर आणि इतर जे काही मजुरी करणारे लोक आहेत त्यांचं प्रमाण 16.73% आहे। आणि याचं जर आकडेवारी बघितली आपण तर आपल्या लक्षात येईल की 2,18,65,634 असा त्यांचा आकडा आहे। त्याच प्रमाणामध्ये खाली त्याच्या एक आकडा आणखीन महत्त्वाचा दिलेला आहे, तो म्हणजे की बिहारमध्ये भिकाऱ्यांची संख्या किती आहे, तर याचं प्रमाण 0.03% इतकं प्रमाण आहे आणि हा आकडा आहे 33,818 इतका। तर 33,818 भिकाऱ्यांची नोंद या जनगणनेमध्ये झालेली आहे। त्याचबरोबर जे काही कचऱ्याचा व्यवसाय करतात किंवा कचऱ्यामधून जे काही प्लास्टिक जमा करतात किंवा जे काही टाकाऊ वस्तू आहेत तर त्याचा भंगारचा व्यवसाय जे करणारे लोक आहेत तर त्याचं प्रमाण 0.02% आहे। यांची संख्या 28,355 इतकी आहे। त्याचबरोबर गृहिणी, विद्यार्थी आणि इतर असं मिळून एक 67.4% लोकसंख्या आहे, ज्याची संख्या 8,82,91,275 इतकी आहे। इतकी क्लिअर कट आकडेवारी या जनगणनेमधून समोर आलेली आहे। आणि म्हणूनच आपल्याला असं दिसतं की बिहारमधले लोक हे सरकारी नोकरी किती करतात इतकंच नाही तर याच्या बरोबरीच त्या सरकारी नोकरीमध्ये असलेलं प्रमाण कोणत्या जातीचं किती आहे, प्रायव्हेट क्षेत्रामध्ये नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये कोणत्या जातीचं किती प्रमाण आहे हे देखील तपासलं गेलेलं आहे। आणि त्याच्यामुळेच बिहारने जी काही 2 दिवसापूर्वी आरक्षण विधेयक पास केलं, आरक्षणाची मध्ये 15% वाढ केली, ही कशासाठी केली असेल तर प्रायव्हेट सेक्टरमध्ये ज्या जातींचं प्रमाण कमी आहे त्यांच्यामध्ये वाढ करण्यात यावी या अनुषंगाने हे विधेयक त्यांनी पास केलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा आकडा प्रत्येक सरकारकडे असणं गरजेचं आहे, फक्त बिहारनंच हे करून भागणार नाही, तर ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी प्रत्येक राज्याकडे असणं गरजेचं आहे, म्हणजे त्या अनुषंगाने त्यांना पॉलिसी निर्माण करता येते किंवा पॉलिसी तयार करता येते। पण महाराष्ट्र असेल किंवा इतर जे काही राज्य असतील यांच्याकडे अशा प्रकारची कोणतीही आकडेवारी नाही। राज्याकडेच नाही तर देशाकडे देखील किंवा केंद्र सरकारकडे देखील अशा प्रकारची आकडेवारी असलेली आपल्याला पाहायला मिळत नाही। त्याच्यामुळे सरकारी नोकरीचं प्रमाण, खासगी क्षेत्रामध्ये असलेल्या नोकरीचं प्रमाण, व्यवसायाचं प्रमाण किंवा भिकाऱ्यांचं प्रमाण हे कुठेही आपल्या लक्षामध्ये येत नाही। आणि म्हणून सरकारला याच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारची चांगली पॉलिसी तयार करता येत नाही। आणि म्हणून जर चांगल्या पॉलिसी तयार करायच्या असतील तर अशा प्रकारची जनगणना आणि अशा प्रकारचे आकडे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। अपेक्षा करूया की बिहारच्या सरकारप्रमाणेच महाराष्ट्राचं सरकार देखील अशा प्रकारची जनगणना करेल आणि असे आकडे समोर आणेल आणि त्याचा फायदा आपल्याला इथून पुढच्या पॉलिसी मेकिंगसाठी नक्कीच होईल। आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया। धन्यवाद।